गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. तर आज आहे संडे, त्यामुळे आमच्या पिल्लूच्या पप्पांना पण सुट्टी आहे. तर बघा आजचा दिवस कसा जातोय तो. आंघोळ वगैरे करून झालेली आहे. आता आपण नाश्ता बनवून घेऊया. तर बघा, मी मस्त नाश्ता बनवलेला आहे. नाश्त्यामध्ये बनवलेले आहे मी पोहे, आणि रात्री मी मस्त गुलाबजाम बनवून ठेवलेले होते. तर बघा ते पण तुम्हाला दाखवते. बघा, खूप छान टेस्ट झालेली आहे गुलाबजामची. तर बघा, नाश्ता वगैरे करून झालेला आहे आपला. आता आमचा प्लॅन झालेला आहे देहूला जायचा. तर चला, सुंदर असं रेडी होऊन आम्ही निघालो आहे संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. त्यानंतर बघा, पिल्लूच्या पप्पांना अचानक ऑफिसमधून कॉल आला, त्यामुळे त्यांना अचानक ऑफिसला जावं लागलं. त्यांनी आम्हाला तळवड्यामध्येच सोडलं. तर आम्हाला त्यामुळे रिक्षाने जावं लागलं. तर बघा, आम्ही रिक्षाने गेलो. तर बघा, नंतर मी दर्शन घेण्यासाठी लाईनला उभी राहिले. खूप गर्दी होती आणि पाऊस पण येत होता वरून, त्यामुळे जरा वेळ लागला दर्शन घेण्यासाठी. तर आम्हाला जायचं होतं इंद्रायणी नदीकडे. थोडेसे हातपाय वगैरे धुवायचे होते पिल्लूला आणि मला, त्यामुळं आम्ही आलो होतो इंद्रायणी नदीकडे. तर बघा, दर्शन वगैरे करून झाल्यावरती आम्ही आलो बाहेर. तर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, त्यामुळे आम्ही इथे मिसळ खायला आलो. तर बघा, ह्या मंदिराकडे मी पहिल्यांदाच आले होते, त्यामुळे मला इथले काही जास्त माहिती नव्हते. त्यामुळं इथे एक बाबा होते, त्यांनी सगळी माहिती सांगितलेली आहे. बघा, मी इथे टाकते, तुम्ही नक्की बघा. हे चार तुकाराम दिघेला 12 वाजून 5 मिनिटांनी हल्ले जात. या ठिकाणाहून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. इथं इमान आलं. पलीकडे त्यांची मुलगी भागीरथी. बाबा गेले कोण्या गावा आणि भागीरथी करी धावा. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथाबाई बाबांचा धावा करायला इंद्राणीच्या तीरावर उभी राहिली. स्वतः पांडुरंग आले धावत. तुकोबाराय म्हणले, तुमची मुलगी इंद्राणीच्या काठा उभी राहिली. पाण्यामध्ये उडी मारायला लागली. उडी मारल्याबरोबर देवाने पांडुरंगाने माशाचं रूप धारण केले आणि तिला पंखावर दिली. तुकोबाराया वैकुंठाहून आले परत. रंगपंचमीला भागीरथाबाई म्हणले, घाबरू नको, तुझ्याकरता मी परत आलो म्हणले वैकुंठावर. चला म्हणली, बाबा आता माझ्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करते, जेवण करून जा. तुकोबाराय म्हणले, मला ताबडतोब वैकुंठाला जाईल. जो स्वयंपाक लवकर होईल तो कर म्हणले. घरामध्ये मडक्यात शेवया होत्या, शेवया गेल्या, त्याला दूध नाही, साखर नाही. तुकाराम महाराजाला अंतरी कळे जा म्हणले. वेल्लेश्वराचे पूजन केले, दूध नंदीचे काढले. नंदीचं दूध काढले आणि बाबांना शेवया संग खायला दिलं आणि वैकुंठाला गेले तुकाराम महाराज. हे त्यांच्या घराण्यातला पुजारी माझी 10वी पिढी. तुकाराम महाराजाला पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केली जाते. काय आपली इच्छा असली देवाच्या नैवेद्याकरता दक्षिणा दिली तर घेतली जाते. बोला पुंडली गौरदे हरितोल श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
इकडे मंदिराकडे पण सगळीकडे दर्शन वगैरे करून घेतलं. तोपर्यंत पिल्लूचे पप्पा पण ऑफिसमधून आले होते आम्हाला न्यायला. मग आम्हाला खूप परत भूक लागली, मग आम्ही इथे जेवायला गेलो. तर बघा मस्त जेवण वगैरे घेतलेलं होतं, जेवण वगैरे केलं. मग नंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आवडला असेल तर प्लीज